हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आणि मी आपला शिक्षक संजय कुमार। आज मी तुम्हाला ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस याबद्दल सांगणार आहे। ऑलरेडी आपलं एक टॉपिक झालेला आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस कसं बनवायचं हे आता आपल्या सगळ्याला येत आहे। आज आपण पाहणार आहोत पॅसिव्ह वॉइस आणि ऍक्टिव्ह वॉइस, पण कोणत्या काळाचं? सिंपल पास्ट टेन्स या काळाचा आज आपण पाहणार आहोत ऍक्टिव्ह वॉइस। सगळ्यात पहिल्यांदा आता पाहूया वन एक्झाम्पल। व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही ऐका, कारण व्याकरण मध्ये सगळ्यात महत्वाचे असतात रूल, आणि जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर हे कन्सेप्ट तुमची क्लिअर होणार आहे। तर बघा, द टीचर टॉट द लेसन या वाक्यामध्ये हा जो वर्ब आहे हा सेकंड वर्ब आहे, म्हणजे याचं दुसरं रूप आहे, म्हणून हा काळ जो आहे अगोदर आपण पाहूया की या वाक्याचा जो फॉर्म्युला आहे तो कोणता आहे। तर बघा, पहिल्यांदा कोण आलेला आहे? द टीचर, म्हणजे हा कोण झाला? सब्जेक्ट, आणि आपल्याला ऑलरेडी माहित आहे जो ऍक्शन करतो तो असतो सब्जेक्ट। त्यानंतर टॉट हे आहे क्रियापदाचं दुसरं रूप, आणि जर आपण क्रियापदाला व्हॉट किंवा हुमने जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर सापडते। तर आपण आता प्रश्न विचारूया, व्हॉट द टीचर टॉट, शिक्षकानं काय शिकवलं? द लेसन, हे झालं ऑब्जेक्ट, हे झालं ऑब्जेक्ट। आता आपण पाहूया, सगळ्यात पहिल्यांदा या वाक्याचा जो फॉर्म्युला आहे तो पाहूया। बघा, वाक्याच्या सुरुवातीला काय आलं? सब्जेक्ट, व्हेरी गुड। त्यानंतर काय आलं मित्रांनो? क्रियापदाचं दुसरं रूप। त्यानंतर काय आलं? ऑब्जेक्ट, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे सिंपल पास्ट टेन्सचा। आता या वाक्याचं रूपांतर आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं आहे, आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करताना ज्या पद्धतीनं ऍक्टिव्ह वॉइसचा जो फॉर्म्युला असतो त्याचप्रमाणे पॅसिव्ह वॉइसचा सुद्धा फॉर्म्युला असतो। आता काळजीपूर्वक बघा, त्या फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत। बघा, ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करताना सगळ्यात पहिल्यांदा आलं पाहिजे ऑब्जेक्ट। त्यानंतर हे वाक्य आहे पास्ट टेन्स मध्ये, आणि ते पण कोणता पास्ट टेन्स? सिंपल, त्यामुळं त्यानंतर आलं पाहिजे हेल्पिंग वर्ब वॉज किंवा वेअर। त्यानंतर कंपल्सरी क्रियापदाचे तिसरे रूप आलं पाहिजे, याला व्याकरण मध्ये म्हणायचं पास्ट पार्टिसिपल। त्यानंतर काय आलं पाहिजे मित्रांनो? बाय आलं पाहिजे, आणि सगळ्यात शेवटी काय आलं पाहिजे? सब्जेक्ट। अशा रीतीनं हे वाक्य हे कशाचा फॉर्म्युला आहे? जर दिलेलं वाक्य सिंपल पास्ट मध्ये असेल, म्हणजे जर त्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट V2 आणि ऑब्जेक्ट असेल, आणि आता जर आपल्याला त्याचं पॅसिव्ह वॉइस बनवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय आलं पाहिजे? ऑब्जेक्ट आलं पाहिजे। त्यानंतर वॉज किंवा वेअर आलं पाहिजे। आता इथं दोन हेल्पिंग वर्ब आहे, तर तुम्ही गोंधळून जाताल की वॉज वापरायचं कधी आणि वेअर वापरायचं कधी, याचं सुद्धा आन्सर मी तुम्हाला आत्ता सांगून टाकतो। जर सब्जेक्ट असेल सिंगुलर, जर सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट असेल सिंगुलर तर वापरायचं वॉज, आणि जर ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट असेल प्लुरल, प्लुरल म्हणजे काय मित्रांनो? अनेक वचन, तर काय वापरायचं? वेअर। एवढं सोपं आहे। आता आपण पाहूया, पहिल्यांदा काय घ्यायचं मित्रांनो? ऑब्जेक्ट। तर या वाक्यामध्ये कोणता ऑब्जेक्ट आहे? द लेसन, तर वाक्याच्या सुरुवातीला येणार द लेसन। त्यानंतर मित्रांनो आता वॉज आणि वेअर पैकी काय येणार? वॉज येणार, कारण हे जे ऑब्जेक्ट आहे ते एक वचनी आहे, कारण हा जो शब्द आहे द लेसन याच्यासाठी प्रोनाउन काय येते? इट, आणि इट हे एक वचन आहे, म्हणून इथं काय येणार? द लेसन वॉज। त्यानंतर जे क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप, मग याचं तिसरं रूप ऍज इट इज आहे, टॉट। त्यानंतर काय येणार? बाय, आणि लास्टला काय येणार? सब्जेक्ट। आणि आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे प्रोनाउनचं पॅसिव्ह वॉइस करताना काय बदल होतंय ते पाहिलंय। देचं द टीचर, द टीचरला काय राहणार? द टीचर, द टीचर। चला एकदा रिकॅप घेऊया। बघा, ऑब्जेक्ट आलं, वॉज वेअर पैकी वॉज आलं, क्रियापदाचं तिसरं रूप आलं, यस तिसरं रूप आलं, त्यानंतर बाय आलं, त्यानंतर सब्जेक्ट आलं। अशा रीतीनं आज आपण आता काय पाहिलं? साध्या भूतकाळाचं पॅसिव्ह वॉइस करताना काय करतात। आता मी तुम्हाला देणार आहे काही एक्झाम्पल। आता आपल्याला करायची प्रॅक्टिस, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे। आता आपण काय पाहिलं? साध्या भूतकाळाचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा। नाऊ आता मला माहित आहे तुम्हाला सगळ्याला येणार,
बघा आता आपण करूयात प्रॅक्टिस. आय हॅव गिवन वन एक्झाम्पल अँड दॅट इज रिअली व्हेरी इझी. जस्ट नाऊ इट इज युअर ड्युटी टू गिव्ह द आन्सर. आता बघा, शी क्लीनड द रूम, हे साध्या भूतकाळात आहे. तर आता आपल्याला याचं काय करायचंय, पॅसिव्ह वॉइस. बघा व्याकरण मध्ये काय, सब्जेक्ट, वर्ब, वर्ब सेकंड. क्रियापदाला आपण प्रश्न विचारूया, व्हॉट शी क्लीनड, उत्तर आलं द रूम, हे झालं काय, ऑब्जेक्ट. आता आपल्याला बघायचंय या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस. बघा मित्रांनो, नंबर 1 ला काय घ्यायचंय, ऑब्जेक्ट. कोण आहे ऑब्जेक्ट, द रूम. मग पहिल्यांदा येणार द रूम. त्याच्यानंतर वॉज किंवा वेअर पैकी काय येणार, वॉज, कारण ते कसं आहे, सिंग्युलर. त्याच्यानंतर येणार क्रियापदाचं तिसरं रूप, क्लीन्ड. त्याच्यानंतर बाय. आणि ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करताना प्रोनाउन मध्ये काय बदल होतात. शीचं काय होणार, हर. अशा रीतीनं दिस इज द पॅसिव्ह वॉइस. तिने रूम स्वच्छ केली, रूम तिच्याकडून स्वच्छ करण्यात आली. अशा रीतीनं हे झालं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस. चला त्यानंतरचं एक्झाम्पल पाहूया. दे प्लेड फुटबॉल. हे आहे सब्जेक्ट, हे आहे वर्ब आणि हे आहे ऑब्जेक्ट. तर सुरुवातीला काय येणार, ऑब्जेक्ट. बघा आपल्याला काय फॉलो करायचंय, फॉर्म्युला. लक्षात ठेवायचंय, फॉर्म्युल्याच्या बाहेर उत्तर जात नाही. क्वेश्चन कितीही मोठा असू द्या, फॉर्म्युल्याच्या बाहेर जात नाही. बघा पहिल्यांदा काय येणार, फुटबॉल. राईट डाऊन फुटबॉल. त्याच्यानंतर काय येणार, वॉज. त्याच्यानंतर काय येणार, प्लेड. त्याच्यानंतर काय येणार, बाय. आणि लास्टला काय येणार, सब्जेक्ट. देचं रूपांतर काय येणार, देम. आता पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. अत्यंत काळजीपूर्वक बघा, आपल्याला फॉर्म्युल्याच्या बाहेर जायचं नाही. बघा, ही रोट अ लेटर. सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचंय, त्या वाक्याचा काळ कोणता आहे. ही कोण आहे, सब्जेक्ट. रोट काय आहे, क्रियापदाचं दुसरं रूप. आणि याला आपण प्रश्न विचारला, व्हॉट ही रोट. त्यानं काय लिहिलं, तर उत्तर आले अ लेटर. ते आर्टिकल सुद्धा महत्वाचं आहे, अ लेटर. आता पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला काय घ्यायचे, पहिल्यांदा ऑब्जेक्ट. मग काय येणार, अ लेटर. आता अ लेटर एक वचनी आहे म्हणून काय येणार, वॉज. रोटचं तिसरं रूप, राईट, रोट आणि रिटर्न, WRITTEN, रिटर्न. त्याच्यानंतर काय येणार, बाय येणार. आणि ही च रूपांतर काय होणार, हिम. अशा रीतीने हा झाला आन्सर. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. काळजीपूर्वक बघा. आता मला माहित आहे तुम्हा सगळ्यांना पॅसिव्ह वॉइस मध्ये आउट ऑफ आउट मार्क मिळणार, कारण तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास करीत आहात. चला नेक्स्ट क्वेश्चन. रोहित क्लोज्ड द डोअर. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता सगळ्यात पहिल्यांदा काय येणार, ऑब्जेक्ट. काय बरं ऑब्जेक्ट या वाक्यात, द डोअर. द डुअर एक वचनी आहे का अनेक वचन आहे, एक वचनी. मग काय येणार, वॉज येणार का वेअर येणार, वॉज येणार. व्हेरी गुड. तुम्हाला आता माहित झाले वॉज कधी वापरायचं आणि वेअर कधी वापरायचं. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. मित्रांनो तुम्हाला मी सोबतच आता एक छोटीशी आयडिया सांगतो. ज्या वर्बच्या शेवटी ईडी येते ना, त्याचं दुसरं आणि तिसरं रूप ऍज इट इज असते, कारण याला म्हणायचं रेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब असे असतात ज्याच्या एंडिंगला ईडी येतो. बघा मग, द डुअर वॉज क्लोज्ड. आणि पुन्हा काय येणार, बाय. आता इथं काय आहे, रोहित. हे एका व्यक्तीचं नाव आहे, हे प्रॉपर नाउन आहे. मग प्रॉपर नाउन ऍज इट इज, बाय रोहित. चला आता लास्ट क्वेश्चन. आणि मला माहित आहे याचं उत्तर तुम्ही सगळ्यांना मला सांगायचंय. सांगा काय उत्तर आहे बरं याचं. व्हेरी गुड. बघा, शी पेंटेड अ पिक्चर. मग काय येते पहिल्यांदा, अ पिक्चर. व्हेरी गुड. आता हे पिक्चर कसं आहे, सिंग्युलर आहे. मग काय येणार, वॉज. ईडी आहे म्हणजे ऍज इट इज तिसरं रूप, पेंटेड. पुन्हा काय येणार, बाय. आणि याचं रूपांतर तिकडे याला काय होते, शीचा हर. अशा रीतीनं आता तुमचा पॅसिव्ह वॉइस मध्ये तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क भेटणार, कारण मी संजय कुमार तुम्हाला करणार आहे गायडन्स.